हॅलो, चला तर नमस्कार. आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे नव्याने स्वागत करते. आणि आज आपण बघणार आहोत ब्लाऊज स्टेप बाय स्टेप कटिंग कसं करायचं ते. चला तर तुम्ही बघू शकता, मी पहिलं ब्लाऊजची इथं पूर्ण उंची घेतलेली आहे. ब्लाऊजची उंची ही 13 इंच असल्यामुळं मी 1 इंच एक्स्ट्रा वाढवून 14 इंच घेतलेली आहे. आणि वरती शोल्डर टाकलेला आहे. शोल्डर आहे 13 इंच, तर मला 6.5 टाकायचं होतं. आणि त्यामध्ये शोल्डर मी 3 इंच ठेवून बाकीचा गळा ठेवलेला आहे. आणि शोल्डर खाली पण तेवढंच टाकलेलं आहे 6.5. आणि तुम्ही बघू शकता, मी चेस्टचं माप घेतलेलं आहे आणि त्याला 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन दिलेलं आहे. आणि खाली वेस्टचं माप आहे तेवढं घेतलेलं आहे, त्याचा चौथा भाग करून. आणि त्यामध्ये 1 इंच प्लस करून 1.5 इंच मार्जिन टाकून हे बघू शकता, अशी सरळ लाईन ओढून घेते. दोन्ही पण पॉईंट्सवरती सरळ रेषा ओढून घेते. आता आपल्याला इथं मोंढा टाकण्यासाठी 1 इंच आतमध्ये खोली घ्यायची आहे, मोंढा खोली. आणि त्यानंतर आपल्याला 1.25 वरती मार्क करून असा मोंढ्याचा गोल आकार द्यायचा आहे. हे बघू शकता, गोल आकार मी देऊन घेतलेला आहे. चला तर आता मी साईडने याला कट करून घेते व्यवस्थित मध्ये, असं मी व्यवस्थित. आणि शोल्डरला उतार द्यायचा आहे आपल्याला 1/2 इंच मी इथं देऊन घेतलेला आहे. चला तर आपलं आता हे बॅक पार्ट रेडी आहे. आता आपल्याला बॅक नेकची डिझाईन टाकायची आहे. तर मी 3 इंच गळा खाली घेऊन त्याचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आणि व्यवस्थित असा गोलाकार देऊन घेते आहे. जास्त गोल पण नाही, असं व्ही शेपमध्येच देऊन घेते, कारण नेकची डिझाईन ही छान आली पाहिजे. आता वरतून नेकच्या खाली 1 इंच एक्स्ट्रा सोडून तिथे एक पॉईंट वाढलेला आहे. आणि खाली 3.5 इंच वरती, आणि जो मध्यभाग दिसतो तो 2.5 वरती रेष वळून मी असा काही हा आकार देऊन घेते. हा मोदकाचा आकार आहे, खूप छान दिसतो असा बॅकनेकवरती. मी सरासरी आता बोटनेकचे ब्लाऊज शिवणार आहे, कारण पूर्ण बॉडी म्हणजे व्यवस्थित बॉडी झाकली जाते बोटनेक ब्लाऊजमध्ये. चला तर आता आपल्याला फ्रंटचा पार्ट कटिंग करायचा आहे. जो बॅकचा पार्ट आपण कटिंग केलेला होता तसंच मी फ्रंटवरती आखून घेते व्यवस्थित. चला तर आता मी एवढंच काय आखून घेतलेलं आहे. आता आपल्याला खाली 1.5 इंच मार्जिन वाढवायचं आहे व्यवस्थित. आणि मी इथं 2.5 वरती आणि 1.5 वरती असं मार्क करून घेतलेलं आहे. चेस्ट पॉईंट 3 वरती आणि खालून 4.5 वरती मी असं काही माप आखून घेतलेलं आहे. आणि इथं मोंढा खोली टाकून घेते मी 1/2 इंच आतमध्ये घेऊन, कारण हा आपला फ्रंट पार्ट आहे. आणि याला मोंढ्याला असा आकार देऊन घेते, असं प्रिन्स कटला काही आकार देऊन घेते. आणि वरच्या बाजूने पण 1/2 इंच वाढवायचं आहे, कारण आपण डायरेक्ट 1 इंच वाढवायचं आहे, कारण आपण डायरेक्ट स्टिचिंग करणार आहोत. नाहीतर आपण पेपर कट केला असेल तर आपण अस्तरवरती वाढवतो, पण हे आपलं डायरेक्टच आहे. आता फ्रंटचा नेक मी जसा बॅकला आखला होता तसाच, फक्त फ्रंटची आता 6 इंच उंची वाढवलेली आहे. आणि आपल्याला फ्रंटला नेक हा पानगळ्यामध्ये द्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मी इथं आकार कसा देऊन घेते. हे बघू शकता, असं व्यवस्थित आपला आकार इथे देऊन तयार झालेला आहे. मी आता हा पण पार्ट कट करून घेते व्यवस्थित. हे बघू शकता, व्यवस्थित मध्ये कट करून घेते. याची स्टिचिंग आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायची आहे. आज मी फक्त कटिंग दाखवते स्टेप बाय स्टेप. आता आपली कटिंग झालेली आहे, तर 4 फोल्डवरती घडी मारून आता आपल्याला बाही इथं आखून घ्यायची आहे. चला तर मी व्यवस्थित फोल्ड करून घेतलेलं आहे. आणि बाहीचं माप आहे आपलं 9 इंच, तर 4.5 वरती मी आखून ओपन साईडला आणि 1.5 इंच मार्जिन ठेवलेली आहे. बाहीची हाईट आपल्याला ठेवायची आहे 3.5ची, तर 1/2 इंच प्लस करू, कारण ते स्टिचमध्ये जाणार होतं. आणि वरतून 2 इंच खाली वरती ठेवून आता आपण 4.5 इंच खाली ठेवली होती बाही दंडघेर, तर आपल्याला इथं आतमध्ये मोंढ्याचा आकार देताना 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर मी इथं असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे हाफ टेप करून. आणि इथं असा हा आकार देऊन घेते काही.
हा व्यवस्थितमध्ये आकार देऊन घेतलेला आहे मी इथं. चला तर आता आपण स्लीव्ज कट करून घेऊ. जेवढं एक्स्ट्राचं आहे तेवढं मी कट करून घेते आहे. पहिलं दोन्ही मोंढ्यावरून कट करून घेते आहे आणि खालचं एक्स्ट्राचं कापड कट करते आहे. आता आपण स्लीव्ज ओपन करू आणि ओपन केल्यानंतर हा फ्रंटचा मोंढा कापून घेऊ. हे बघू शकता आता आपल्या इथं स्लीव्ज पण कटिंग आहे. आता आपल्याला हा काही पार्ट आहे फ्रंटचा तो डबल काढून घ्यायचा होता, कारण आपलं ब्लाऊज हा पॅडेड ब्लाऊज आहे, त्यासाठी आपल्याला डबल अस्तर लागतं. तर तुम्ही बघू शकता मी इथे व्यवस्थितमध्ये आखून घेते आहे. असं व्यवस्थित आखून घेते आहे इथं. हे बघू शकता आखून घेतलेलं आहे मी. चला तर आता मी फ्रंटचा नेक पण तसंच आखून घेते आहे. डायवरती उमटून आलेला आहे. तर चला तर आता मी कट करून घेते. एक्स्ट्रा फॅब्रिकच्या उरते ते कट करते. हे बघू शकता छानपैकी मी कट करून घेत आहे इथं. खूप सोप्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग होतं. फक्त थोडंसं लक्ष देऊन व्हिडिओ बघत जावा तुम्ही. काही चुकत नाही, भीती मनात ठेवायचीच नाही. व्यवस्थित जसं आहे तसं कट केलं ना, काही चुकत नाही, काही नाही. घाबरलं की मात्र ते नक्की चुकतं, पण ज्यावेळेस आपण घाबरतच नाही त्यावेळेस काही चुकत नाही. चला तर आता बघू शकता मी फ्रंट नेक अस्तरवरती कट करून घेते आहे. दोन्ही पण अस्तरवरती फ्रंट नेक कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला हा काय आकार कट करून घ्यायचा आहे प्रिन्स कटचा. चला तर मी असं दोन्ही पण एकमेकांवर कापड ठेवून हे प्रिन्स कटचा आकार पण कट करून घेतलेला आहे व्यवस्थित. आता मी वेगवेगळे करते, कारण अस्तरचं प्लेनच लागणार आहे आणि आपल्याला ते कापडावरती पण कट करायचं आहे. याच पद्धतीने मी इथं काही पट्ट्या काढते ज्या आपल्याला प्रिन्स कटला फ्रंट साईडला, बॅक साईडला जी आपली हातशिलीची पट्टी असते तिथं लागणार आहे आणि हुकलुकाच्या पट्ट्या आहेत तिथं लागणार आहेत. त्यासाठी मी इथं पट्ट्या काढून घेते. याच पद्धतीनं आपलं ब्लाऊज इथं कटिंग रेडी आहे आपलं ब्लाऊजचं. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण स्टिचिंग बघणार आहोत स्टेप बाय स्टेप. तुम्हाला जर कटिंग व्यवस्थित आवडला असेल, समजला असेल तर तुम्ही तुमच्या मैत्रिणींना शेअर करू शकता आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये छानशा. बाय बाय.